नमस्कार. श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण 12 राशींचे 12 गणेश मंत्र कोणते आहेत आणि त्याच्या पूजा उपाय काय आहेत याविषयी माहिती घेणार आहोत. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. याआधीही चॅनलवर मी बरेच व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्यामध्ये 12 राशींचे शुभ रंग, शुभ रुद्राक्ष, शुभ वार, शुभ उपाय, शुभ अंक याविषयी माहिती दिली आणि इतरही बरेच व्हिडिओ अपलोड केलेत. तेव्हा चॅनलला भेट देऊन ते व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक व शेअर करा. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शास्त्रामध्ये गणपतीची भक्ती ही चेतना, बुद्धी, सौभाग्य आणि सिद्धी प्रदान करणारी मानली गेली. गणपतीचे स्मरण केल्याने सर्व देवी देवतांची कृपा आपल्याला प्राप्त होते. यामुळे जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी गणपतीची पूजा करण्याचे महत्त्व खूप आहे. प्रत्येक पक्षातील चतुर्थीस विशिष्ट नावे आहेत. शुक्ल पक्षातील चतुर्थीस संकष्टी आणि तीच मंगळवारी आली तर तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. आता मी तुम्हाला सोपे गणेश मंत्र व पूजा आणि उपाय सांगणार आहे. तर पहा, पुढील मंत्राचा जप केल्यास तुम्हाला सुख, सौभाग्य, ऐश्वर्य, यश प्राप्त होईल. तर मग पहिल्या राशीसाठी मेष राशीसाठी मंत्र पहा. ओम विघ्नराजाय नमः हा मंत्र आहे. या मंत्राचा उच्चार करीत रेशमी ओढणी गणपतीला अर्पण करावी. असे केल्यामुळे वैवाहिक जीवनात प्रेम व विश्वास वाढेल आणि तुमचे वैवाहिक जीवन सुंदर होईल. दुसरी राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशीसाठी गणपती मंत्र पहा. ओम भक्त विघ्न विनाशाय नमः हा मंत्र आहे. या मंत्राचा उच्चार करीत गणपतीला 5 वेगवेगळ्या लाडूंचा नैवेद्य दाखवायचा आहे. असे केल्यामुळे भौतिक सुख प्राप्त होईल. त्यानंतर तिसरी राशी आहे मिथुन राशी. मिथुन राशीसाठी मंत्र पहा. ओम भक्त वांछित दायकाय नमः हा मंत्र आहे. या मंत्राचा उच्चार करीत गणपतीच्या मूर्तीवर दूध अर्पण करावे. असे केल्यामुळे पैशांची कमतरता व कुटुंबातील कलह दूर होईल. घरामध्ये लक्ष्मी आगमन होईल. तसेच कुटुंबात सौख्य प्राप्त होईल. चौथी राशी आहे कर्क राशी. कर्क राशीसाठी गणेश मंत्र पहा. ओम दुर्वा बिल्व प्रियाय नमः हा मंत्र आहे. या मंत्राचा उच्चार करीत गणपतीला दुर्वा अर्पण करावयाचे आहेत. या मंत्राचा उच्चार करीत गणपतीला दुर्वा अर्पण करावे. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास दूर होईल. आपले आरोग्य चांगले राहील. आपण नेहमी प्रसन्न राहू. तर त्यासाठी हा उपाय करायचा आहे. पुढची राशी आहे सिंह राशी. सिंह राशीसाठी गणेश मंत्र पहा. ओम सर्व सिद्धी प्रदाय नमः हा मंत्र आहे. या मंत्राचा उच्चार करीत स्फटिकाच्या गणेश मूर्तीला सिंदूर लावायचा आहे. हा उपाय केल्यामुळे समाजात मान सन्मान वाढेल. तुमची प्रतिष्ठा उंचावेल. पुढची राशी आहे कन्या राशी. कन्या राशीसाठी गणेश मंत्र पहा. ओम अकल्माशय नमः या मंत्राचा उच्चार करीत लाल चंदन गणपतीला अर्पण करायचं आहे. असे केल्यामुळे कार्यक्षेत्रातील व कुटुंबातील तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील. कार्यक्षेत्रात तुमची प्रगती होईल. कुटुंबात आनंद वातावरण राहील. पुढची राशी आहे तूळ राशी. तूळ राशीसाठी गणपती मंत्र पहा. ओम हरये नमः हा मंत्र आहे. या मंत्राचा उच्चार करीत आंब्याच्या पानांनी गणपतीची पूजा करायची आहे. हा उपाय केल्यामुळे जीवनातील दुःख आणि कष्ट दूर होतील. तुमचे जीवन सुखमय होईल. जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व दूर होतील. हा उपाय आपल्याला करायचा आहे. पुढची राशी आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीसाठी गणेश मंत्र पहा. ओम शांताय नमः हा मंत्र आहे. या मंत्राचा उच्चार करीत गूळ, दही आणि साखरेचा नैवेद्य गणपतीला दाखवायचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुमच्यावर कोणतेही संकट येणार नाही. जे काही संकट आहेत ते विघ्नहर्ता दूर करेल. राशी आहे धनुराशी. धनुराशीसाठी गणेश मंत्र पहा. ओम प्रसन्नात्मने नमः हा मंत्र आहे. या मंत्राचा उच्चार करीत गणपतीला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. असे केल्यामुळे तुमच्या आर्थिक लाभाच्या शक्यता वाढतील. पैशांची भरभराटी होईल. तुम्हाला कसलीही कमतरता भासणार नाही. त्यामुळे तुम्ही हा उपाय जरूर करा. पुढची राशी आहे मकर राशी. मकर राशीसाठी गणेश मंत्र पहा. ओम गजाननाय नमः हा मंत्र आहे. या मंत्राचा उच्चार करीत आंब्याचे नाणे काळ्या दोऱ्यात बांधून गणपतीला अर्पण करायचे आहे. हा उपाय केल्यामुळे तुम्हाला धनलाभ होईल. धनसंपत्तीचे आगमन होईल. त्यामुळे तुम्ही हा उपाय जरूर करावा. पुढची राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीसाठी गणेश मंत्र पहा. ओम ज्ञानीने नमः या मंत्राचा उच्चार करीत गणपतीला गुलाबाचे फूल अर्पण करायचे आहे. हा उपाय केल्यामुळे अपत्य सुख प्राप्त होईल.
तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दूर होतील आणि तुम्हाला संतान प्राप्ती होईल। पुढची राशी आहे मीन राशी। मीन राशीसाठी गणेश मंत्र पहा, ओम चतुराय नमः मंत्र आहे। या मंत्राचा उच्चार करीत पिवळा रेशमी कपडा गणपतीला अर्पण करायचा आहे। असे केल्यामुळे तुम्हाला नोकरीत यश मिळेल, व्यापारात लाभ होईल आणि तुमच्या सर्व समस्या दूर होऊन तुमच्या व्यवसायात तुम्हाला भरभराटी मिळेल, नोकरीमध्ये उन्नती होईल। तर असा हा उपाय करावायचा आहे। तर हे होते 12 राशीसाठी 12 गणेश मंत्र आणि उपाय व पूजा विधी। हे तुम्ही नक्की करा। तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या नक्कीच दूर होतील आणि गणपतीचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील। गणपती बाप्पा तुमच्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, भरभराटी, धन समृद्धी, ऐश्वर्य, यश देतील। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। तसेच व्हिडिओला लाईक व शेअर करा म्हणजे इतरांपर्यंत ती माहिती पोहोचेल आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा म्हणजेच पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। धन्यवाद। श्री गुरुदेव दत्त।